सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आषाढी वारी निमित्त संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा विसाव्यासाठी नाशिक रोड येथील मुक्तिधाम मंदिरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला। श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, ज्ञानोबा तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषणाने दुमदुमून गेला। टाळ मृदुंगाचा निनाद, भव्य पताका, तुळशी वृंदावन आणि मंगल कलश डोक्यावर घेऊन चालणाऱ्या महिला, मुखी हरिनाम आणि हृदयात विठ्ठल भेटीची आस अशा अलौकिक वातावरणात पालखीचे नाशिक रोड मध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं। भागवत धर्माची उत्ताद परंपरा आणि वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची संस्कृती जपत हजारो वारकरी खांद्यावर भगव्य पताका, हाती टाळ आणि मुखी विठ्ठल नाम घेत चालत होते। महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन व मंगल कलश घेऊन भक्तिभावाने पालखीसोबत मार्गक्रमण करत होत्या। उंच पताका झळकती, टाळ मृदुंग वाजती, आनंदे प्रेमी गरजती, भक्त जाती विठ्ठलाचे या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगाची अक्षरशः अनुभूती या सोहळ्यात प्रत्येकाला येत होती। दत्त मंदिर, बिटको चौक परिसरात पालखीचे आगमन होताच भाविकांनी फुलांची उधळण करून आणि हरिनामाच्या गजरात रथाचे स्वागत केले। संपूर्ण मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। मुक्तिधाम मंदिराच्या प्रवेशद्वारातून पालखी प्रांगणात प्रवेश करताच श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय या जय घोषणाने परिसर दुमदुमून गेला। भक्तिधाम मंदिरात विश्वस्त चौहान कुटुंबांच्या वतीने पालखी रथातील संतांच्या पादुका डोक्यावर घेऊन प्रभू श्रीरामचंद्रांच्या मुख्य गाभाऱ्यात नेण्यात आल्या। त्यानंतर पादुकांची पाद्यपूजा करण्यात आली। मंदिर परिसरात टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठलाच्या अभंगाचे गायन आणि पंढरीनाथांच्या भजनांनी भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली। यंदाच्या वारीत आपली वारी आपला सोहळा या संकल्पनेसह निर्मल वारी हरित वारी हा संदेश प्रभावीपणे दिला जातोय। संपूर्ण वारी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी वारकरी जनजागृती करत असून पालखीच्या सजावटीतही कोणत्याही प्रकारच्या प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही अशी माहिती संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। दुपारच्या 20 नंतर वारकऱ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। त्यानंतर पालखीने पुढील मुक्कामासाठी पळसे गावाच्या दिशेने सिन्नर फाट्याकडे प्रस्थान केले। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या शिवमूर्तीजवळ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची भव्य मूर्ती सर्वांचं लक्ष वेधत होती। तसेच समितीच्या वतीने पालखी रथातील पादुकांचे विशेष स्वागत करण्यात आलं। पुलावरून रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या प्रसंगी उपस्थित भाविकांनी हरिनामाचा गजर करत संतांच्या पादुकांचे दर्शन घेतलंय। नाशिक रोड भागात विविध सामाजिक संस्था, मंडळे, व्यापारी, सेवाभावी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फराळ, फळे, अल्पोपहार व विविध खाद्यपदार्थांचे मोफत वाटप करून सेवाभावाची परंपरा जपली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा नाशिक रोडकरांसाठी भक्ती, सेवा, समता आणि संस्कारांचा उत्सव ठरलाय। विठ्ठल नामाचा अखंड गजरात, संतांच्या अभंगाच्या सुरावटीत आणि वारकरी संप्रदायाच्या अद्वितीय परंपरेच्या साक्षीने नाशिक रोड भागात एक दिवस पंढरीमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।